हाय फ्रेंड्स, तर मी उमेश चव्हाण आपलं स्वागत करतो आपल्या यूट्यूब चॅनल द उमेश डायरीमध्ये. तर आज व्हिडिओ बनवायचं असं कारण आहे, खूप दिवसानंतर ॲक्च्युली मी व्हिडिओ बनवतो आहे. तर ते व्हिडिओ बनवण्याचं खास कारण असं आहे की माझी वाईफ जर कामानिमित्त बाहेर गेलेली आहे. तर तिच्यासाठी खास सरप्राईज प्लॅन केला आहे. म्हणजे तिचा फराळ अर्धा झालेला आहे. तर तिच्यासाठी फराळ मी थोडासा म्हणजे आमचा एक भाजक्या पोहांचा चिवडा आहे, तो तिने आणलेला होता. तर ते म्हणजे बनवायचं राहून गेलं आहे. तर मी आज एक प्रयत्न करतो आहे तो बनवायचा. आणि कसं झालं ते तुम्ही नक्की सांगा मला कमेंटमध्ये, म्हणजे मला जमतं आहे का ते. आणि तुम्हाला सर्वांना दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा ॲडव्हान्समध्ये. आणि ह्या दिवाळीमध्ये आपण वरच्यावर भेटतच राहू. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. तर आपण आता भाजक्या पोह्यांचा चिवडा जसं सरप्राईज सांगितलं तुम्हाला तसं प्लॅन करूया आपण. चला तर मग मी तुम्हाला साहित्य दाखवतो पहिलं काय आहे ते. 1 किलो पोहे घेतलेले आहेत. 1 किलो पोहे घेतलेले आहेत. तर आपण शेंगदाणे घेतलेले आहेत 200 ग्राम. भाजलेली डाळ घेतलेली आहे, म्हणजे जास्त भाजले नाही ते भाजायचे आपल्याला. परत खोबरं घेतलेलं आहे, कढीपत्ता घेतला आहे, काजू घेतलेले आहेत, लसूण ठेचून घेतलेलं आहे, काढली नाही आहे. आणि फोडणीसाठी आपण मोहरी घेतलेली आहे आणि 100 ग्राम चिवडा मसाला घेतला आहे. तर आपला 1 किलोचा पोह्यांचा चिवडा करायचा आहे भाजक्या पोह्यांचा. त्याच्यामध्ये आपल्याला 100 ग्रॅम चिवडा मसाला टाकायचा आहे. तर चला तर मग आपण व्हिडिओला सुरुवात करूया. गरमी खूप आहे. पहिलं सगळं आपण फ्राय करून घेऊया आणि नंतर मग आपण त्याला हे करूया. शेंगदाणे पहिलं आपण शेंगदाणे फ्राय करून घ्यायचे. जरा मोठा घेऊया आपण. दोन ते 3 मिनिटं फ्राय करून घ्यायचं आहे. पोहे आपले व्यवस्थित छान शेंगदाणे आपले व्यवस्थित फ्राय झालेले आहेत. ते आपण काढून घेऊया जरा बरोबर पाणी हे टाकून. त्यानंतर आपण थोडी चणा डाळ ऑलरेडी भाजलेली असते, तिला फक्त आपण 1-2-3 सेकंद आपण हे करून घेऊया, म्हणजे असं परतून घेऊया. जास्त नाही घ्यायचं, लाल करायचे बस. झारा खूप मोठा आहे. खोबरं थोडं भाजून घ्यायचं. अरे बाबा, हे करायचं म्हटलं तर डोक्याला शॉर्ट आहे रे बाबा. काजू तसंच फ्राय करून घ्यायचे थोडे थोडे करून. जसं आपण खोबरं वगैरे तसं फ्राय करून घेतलं तसं काजू वगैरे फ्राय करून घ्यायचं. सगळे जे आहेत तसं फ्राय करून घ्यायचं फक्त. थोडे हलके फ्राय करून घ्यायचे. तेल फ्रेश आहे, एकदा तुम्हाला वाटेल तेल हे आहे, तेल फ्रेश टाकलेलं आहे एकदम. काजू आपले झालेलं फ्राय करून. लसूण आहे, ती लसूण फ्राय करून घ्यायचे हलकी. हां, छान वास येतो लसणाचा एकदम.
बायकोला सरप्राईज देण्यासाठी काय काय करावं लागतंय. खूप मेहनत घेते बघा, तिला आवडतंय का. जागा छोटी असल्यामुळे काय करता येत नाही इकडे. हे चांगलं गरम झालं त्यामुळे काय लसूण पण पटकन हे होते, फ्राय होते. लसूण फ्राय झालेले आहे. तेल नंतर देवा आणि त्याच्यामध्ये आपण थोडासा कढीपत्ता टाकायचा, तो पण फ्राय करून घ्यायचा. कढीपत्त्याचं प्रमाण जरा वाटलं पाहिजे जास्त. वा, कढीपत्त्याचा वास छान येतोय, सुंदर. थंड करायला ठेवायचं आहे, त्याच्यानंतर मग तो मसाला टाकायचा. ओके. तर आता आपलं फ्राय करून झालेलं आहे संपूर्ण बॅटर. तर आता आपण फोडणीसाठी मोहरी देऊया आणि त्याच्यानंतर आपण थोडा वेळ थंड करण्यासाठी तेल ठेवायचं आहे. जर गरम करून ठेवलं तर करपाचे चान्सेस असतात मसाला, म्हणून आपण पहिले फोडणी द्यायची आहे आणि त्याच्यानंतर गॅस थोडा वेळ बंद करून आपला नॉर्मल झाल्यावरती आपण तो मसाला टाकायचा. चला तर मग देऊया. फोडणी तडतडले पाहिजे चांगले. हे झालेलं आहे, फोडणीचा आवाज येत असेल, त्याला बंद करूया आणि थोड्या वेळाने आपण त्याच्यामध्ये हे टाकूया, मसाला टाकूया. थोडं थंड झालेलं आहे, त्याच्यामध्ये आपण हे माझ्याकडे 250 ग्रामचे पॅकेट आहेत, आपण 100 ग्राम टोटल टाकायचं आहे, जेणेकरून त्याला लागलं पाहिजे. थोडं ढवळून घ्यायचं. आता हे एकजीव झालेलं आहे. आता हे आपण संपूर्ण आपण जे गरम केलेलं आहे सगळं पहिले इन्ग्रेडियंट्स त्याच्यामध्ये टाकूया. सुरुवातीला आपण हे जे फ्राय केलेलं आहे ते सगळं टाकून घ्यावं पहिलं त्याच्यावरती. तेल जास्त झालं त्याच्यात, त्यामुळे पहिलं आहे. तुम्ही मला सांगा माझं काय चुकलं असेल तर मला कमेंटमध्ये सांगा की बाबा हे चुकलं आहे, किंवा आता त्याच्यामध्ये एक तुम्हाला इश्यू दिसू शकतो. तेलामध्ये आम्ही ते चणा डाळ टाकलेले ना, त्यामुळे थोडा तिला फेस आलेला आहे. आता हे सगळं आपण टाकून घेतलेलं आहे. आता ह्याच्यावरती आपण मसाला टाकूया. हा जो गरम केलेला मसाला आहे ना तो टाकून घ्या पूर्ण आणि मग त्याला एकजीव करूया. आता आपण ह्याला थोडंसं हे करून घेऊया. सगळं झाल्यावर तर चवीपुरतं मीठ टाकून घ्यायचं आहे. आणि आता हे सर्व एकजीव करून घ्यायचं आपण. हा चिवडा कालचा भाजका पोहांचा मी केला होता, तर बायको माझी बाहेर गेली होती, तिला असं सरप्राईज होतं. तर बघूया तिला कसं वाटतं ते. गौरी कसा आला चिवडा? बघ तुझ्यासाठी खास सरप्राईज आहे ते. बायकोला आवडलं की नाही ते बघूया आपण. चिवडा मस्त केलाय, छान आहे. चला म्हणजे माझं सरप्राईज काहीतरी कामाला आलेलं आहे. सरप्राईज माझं काहीतरी कामाला आलेलं आहे. बायको खुश झाली म्हणजे आज जेवण चांगलं भेटेल. चला तर मी भाजका पोह्यांचा चिवडा केला होता बायकोचा सरप्राईज, तर तिला तर आवडला आहे.
तर त्याच्यामध्ये जर माझ्या व्हिडिओमध्ये जर काही त्रुटी राहिल्या असतील तर मला व्हिडिओद्वारे कळवा. आणि तुम्हाला पुन्हा एकदा दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा. ही दिवाळी तुम्हाला सुखाच्या आनंदाची भरभराटी जावो. आणि तुम्हाला जर माझा व्हिडिओ आवडला असेल आणि काही कमेंट वगैरे करायचं असेल मला कमेंट बॉक्समध्ये टाका आणि व्हिडिओला लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा. आणि पुन्हा एकदा तुम्हाला दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा. चला पुन्हा भेटू आपण अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तर तुझं विश्रांती. बाय.